मधून अवघे होऊन श्रीमंत यासाठी तुमचं आपण श्रीमंत कसे होणार आहोत, या भागातले आपण प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करू त्यानुसार आपण श्रीमंत होणार. आता चाकण MIDC बरेचसे प्रॉब्लेम आहेत. सर्वात मोठा प्रॉब्लेम ट्रान्सपोर्टर्स, बरोबर आहे, रसाळ सर सॉल्व्ह करतो किंवा डॉक्युमेंटेशन लीगलचं आहे मॅडम सॉल्व्ह करतो किंवा मेडिकलचं आहे मॅडम सॉल्व्ह करतो. परंतु दुसरा आहे लेबरची मॅनपॉवर कमतरता, याबद्दल बरेचसे प्रॉब्लेम आहेत. जसे की आपण पाहू शकतो अनेक लेबर आहे सिरीजमध्ये काम करते, यातले 2 ॲब्सेंट असले तर मॅन्युफॅक्चरिंग इफेक्ट होईल. इथे हाताने कॅन भरताय, पुढे इथे जाऊन प्रेस होतो, हे हायजेनिक आहे का नाही. तर यावर अनेक सोल्युशन आहेत. त्यापैकी एक सोल्युशन आहे इंडस्ट्रियल ऑटोमेशन. तर काय आपण पाहूयात. नमस्कार, मी प्रशांत कवठेकर. माझ्या कंपनीचं नाव आहे अनुप्राश इंजिनिअरिंग. मला 16 वर्षाचा अनुभव आहे. JCB, टाटा जॉन्सन कंट्रोल बॉक्स, बंबार्डियर इत्यादी कंपनी. 2020 मध्ये मी माझी डिझाईन कन्सल्टन्सी चालू केली आणि इथे माझी कॅटेगरी आहे इंडस्ट्रियल ऑटोमेशन. तर सुरुवातीला डिझाईन पासून सुरुवात करू. डिझाईन म्हणजे तुमच्याकडे एक कन्सेप्ट आहे जी तुम्ही कागदावर मांडताय, त्याचा CAD मॉडेल बनवतो, स्ट्रेस अनालिसिस, ते योग्य सहन केला नाही केला परत CAD मॉडेल आणि मॅन्युफॅक्चर बनवतो, अशी डिझाईनची प्रोसिजर आहे. तर डिझाईनमध्ये बरेचसे आहेत. मटेरियल सिलेक्शन, त्यामध्ये हजारो मटेरियल आहेत, की विअर अँड टियर सहन करतील की नाही किंवा टेम्परेचर सहन करतील का नाही, यानुसार सिलेक्शन होतं. तर आता मूळ मुद्द्याकडे ऑटोमेशन आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन. तर इथं पाहताय या कंपनीत हजारो रिंग आहेत, त्यांचे वेल्डिंगचे भर साफ करायचे, मॅन्युअली काम करायचे, हा स्किल्ड वर्कर आहे. तर याच्यासाठी सेमी ऑटोमेशन केलं आहे. त्याचा सायकल टाईम 90 सेकंद होता, आता 15 सेकंदवर आला आहे. त्याच्यामध्ये PLC वगैरे आपण काही आवश्यक नाही, सेमी ऑटोमॅटिक आहे. कॉस्ट सेव्ह झाली, 3 शिफ्टचं काम एका शिफ्टमध्ये झालं, प्रोडक्टिव्हिटी आणि सेफ्टी इन्क्रीज झाली. तसं इथे 14 वर्करची असेंब्ली लाईन. आपल्या घरामध्ये जो बॉक्स असतो इलेक्ट्रिक इनपुट येणार, त्या बॉक्सची इनपुट 14 लोकांची असेंब्ली लाईन आहे. तर यामध्ये आपण ऑटोमेशन केलं आणि फक्त एक ऑपरेटर हा मशीन चालू शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता 13 वर्करची कॉस्ट वाचली आहे, वर्कप्लेस वाचली आहे, 13 लोकांचा ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट, इतर ओव्हरहेड्स तुम्हाला माहिती चालेल. आणि फायदा काय झाला, प्रोडक्टिव्हिटी वाढली, ॲक्युरेसी वाढली आणि सेफ्टी वाढली. आणि रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट फक्त 4 महिने, कारण 13 लोकांचे मॅनपॉवर कमी केली आहे. तर इथं आमच्या कस्टमरची रिक्वायरमेंट त्यांचे छोटे PCB आहेत, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चर. तर त्यांनी हे मशीन पाहिलं आहे. हे बहुधा जपान इम्पोर्ट आहे. याची प्राइस आहे 18 लाख आणि यांचे कस्टमाइज आहे मोठ्या PCBसाठी. तर हे आपण याच्यासाठी मशीन बनवत आहे आणि 18 लाखाची प्राइस आहे. आपण 8.5 लाखामध्ये बनवत आहोत. याला लोकल सपोर्ट नाही आहे, 6 महिन्याची वॉरंटी आहे. लॉक्ड प्रोग्राम, PLC मध्ये तुम्हाला माहीत असेल प्रोग्राम लॉक करतात, त्यामध्ये 8 ते 9 प्रोग्राम असतात, इतके तुम्ही चालू शकता. नाही तर वेगळा असेल तर तुम्हाला नवीन मशीन देतो. आपण अनलॉक्ड प्रोग्राम देतो आणि फुल सपोर्ट देतो. तर हे मशीन आहे कस्टमरचं, हे आम्ही बनवत आहोत. इथे 2 स्टेशन आहेत. तर हे आहे टिल्ट आणि लेबल स्टेशन. इथं पाहताय आपण असेंब्ली लाईन आहे. बॉक्समध्ये काय करतो, हा रोलर फिरतो, इथं लेबल लावलं जातं आणि पुढे पास होतो. फक्त एक ऑपरेटर काम करतो आणि पूर्ण असेंब्ली लाईन चालू आहे. इथे आपण पाहू शकता 2 स्टेशन स्क्रूइंग मशीन, फास्ट स्क्रू लावले जातात. आपले काय तर अत्यंत फास्ट आहे, लेडीज ऑपरेटर करत आहे. 2 स्टेशन ॲट ए टाइम 2 पार्ट असेंबल होत आहे. तर याचा सर्वात बेनिफिट काय आहे, तर वुमन आर गेटिंग मोर जॉब्स, कारण इंडस्ट्री
रिलेटेड असू द्या किंवा ऑटोमेशन रिलेटेड असू द्या, आम्ही नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट साईन करतो. त्यांचा डाटा कुठेही शेअर करत नाही, खास करून त्यांच्या कॉम्पिटिटरला. आणि मग आमचे कन्सेप्ट टू मॅन्युफॅक्चरिंग हे प्रोसिजर चालू होते. त्यात दुसरं आहे रिव्हर्स इंजिनिअरिंग. रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय की जनरेटर कॅनोपी आहे साधारण एका खोली 500 किलो, तर याचे ड्रॉइंग वगैरे मिळत नव्हते. क्लायंट गुजरातहून आला होता, 3.5 लाखाला एक पीस बनवत होता, त्यांना 3 लाखात पाहिजे होतं, पण तो ड्रॉइंग देत नव्हता. मग इथे मेजरमेंट आतून बाहेरून वरून घेतले आणि बनवलेले आहे. त्यामुळे त्यांना 8 कॅनोपी लागत होत्या, साधारण 40,000 पर कॅनोपी वाचली आहे, 3 लाख रुपये महिना वाचले. आता हे कन्सेप्टवरून इंजिनिअरिंग. व्हिडिओ क्लिप आहे यूट्यूबवरून पाठवलेला, त्यांना अशी मशीन पाहिजे, ही चायनातून मिळते. तर त्यांची फक्त रिक्वायरमेंट त्यांची रोलर मोठा साईजची आहे आणि याला बॅकअप नाही, काही नाही, सर्व्हिस नाही. तर फक्त या व्हिडिओ क्लिपवरून, एक व्हिडिओ क्लिपवरून पूर्ण एंटायर मशीन तयार केली आहे. याच्यामध्ये आतले मेकॅनिझम, गिअर बॉक्स, रोलर्स, मोटर सिलेक्शन आणि कंट्रोल सर्व तयार केले. हा रेफरन्स आपल्या चॅप्टरच्या मेंबर टोटकर मॅडम आहेत ना, त्यांनी दिलेला आहे. त्याच्यावर काम चालू आहे. तर हा एक आणखी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आपल्याला बॅरल शिफ्ट करायचं ट्रकमधून टेम्पोमधून. आपलं समजा अंडरग्राऊंड स्टोरेज आहे, तर तिथे शिफ्ट करण्यासाठी पहिल्यांदा कन्सेप्ट केली जे 3 फुटी दरवाजातून सुद्धा गेलं पाहिजे. त्यासाठी स्टॅकर वापरता येत नाही, फोर्कलिफ्ट वापरता येत नाही, अशा कंजेस्टेड जागेसाठी कन्सेप्ट डेव्हलप केली. त्यावर बेसिक कॅट मॉडेल बनवलं. त्यानंतर ही कन्सेप्ट पूर्ण केली. त्यानंतर यावर लोड कॅल्क्युलेशन लावले, स्ट्रेस अनालिसिस लावलं आणि रेडी टू मॅन्युफॅक्चर फायनल प्रॉडक्ट हे असं. पाईप पोझिशन ट्रॉली, इथे पाईप पोझिशन 6 मीटरचा पाईप जर आपल्याला लेझर कट करायचा असेल फाईन ॲक्युरेसी तर सपोर्ट लागणार. ते असे सपोर्ट कॅडा वगैरे केलं आणि बनवलेलं आहे. तसंच हा गिअर बॉक्स असेंब्ली आहे, गिअर बॉक्स आणि मोटर असेंब्ली केली आहे. हा फूड पाईप आहे, त्या स्क्रू कन्वेअर आहे त्याची 1 वर्षात रिटर्न. तर 2030 मध्ये फ्युचर काय असणार आहे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनचं, तर असा भारतामध्ये जवळपास 70 ते 75% जे मॅन्युफॅक्चरिंग, मास मॅन्युफॅक्चरिंग खास करून, तर ते ऑटोमेशन होणार आहे. कारण इंडस्ट्रीज मुव्हिंग टुवर्ड्स 4.0. तर हे माझं विजिटिंग कार्ड आहे. तर आम्ही सॉफ्टवेअर कुठे वापरतो डिझाईनसाठी आम्ही सिमेन्स NX कॅटेगरी बाय सॉलिडवर्क्स वापरतो आणि PLCसाठी सिमेन्स PLC वापरतो खास करून, कारण ते सर्वात बेस्ट आहे. ही माझी टीम आहे. त्या टीममध्ये माझे 4 मेंबर आहेत. सर्वांना 15+ इयर्स एक्सपिरियन्स आहे. या माझ्या कंपनीची जीव आवडत आहे, त्या कंपन्यावर आम्ही काम करतो आहोत. फोटो काढायचे. तर स्पेसिफिक टास्क आहे ज्या कंपन्यांना डिझाईन डिपार्टमेंट नाही किंवा बेसिक डिझाईन डिपार्टमेंट आहे, ते माझ्यासाठी टास्क आहे. आणि आयडियल क्लायंट कोण आहे, ज्या कंपनीकडे असेंब्ली लाईन आहे, पॅकेजिंग लाईन आहे, मटेरियल हँडलिंगसाठी खूप वर्कर आहे, ते माझ्यासाठी आयडियल क्लायंट आहे. कारण त्यांना मॅन पॉवर रिडक्शन करायचं असेल, प्रोसेस ऑटोमेशन करायचं असेल, मटेरियल हँडलिंग ऑटोमेशन किंवा सेमी ऑटोमेशन आणि लिस्ट डिपेंडंट ऑन स्किल्ड वर्कर्स. तर ही माझी वेबसाईट आहे, याच नावाने माझे यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. थँक्यू. काही प्रश्न असेल तर विचारा. आपल्याला काही क्वेश्चन देता येणार, आपण 1-to-1 मध्ये हे करूया. तुमचं प्रेझेंटेशन खूप छान झालं सर. सर्वांना